राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे 2,000 कोटी रुपयांची रक्कम 93 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार आहे। नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला आणि एका क्लिकवर हे पैसे आता जमा झालेले आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, सरकारने शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेतला। पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांना थेट बँक खात्यात पैसे मिळावेत यासाठी डीबीटीच्या माध्यमातून मदत देण्यावर भर दिला जात आहे। याचाच भाग म्हणून नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आणि पीएम किसान योजना राबवली जाते। काही कारणांमुळे हप्ते मिळायला उशीर झाला होता, त्यामुळे अनेक शेतकरी वाट बघत होते, पण आता ही प्रतीक्षा संपलेली आहे। पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता म्हणून 3,000 रुपये आणि पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता म्हणून आणखी 3,000 रुपये असे एकूण 6,000 रुपये एकत्र जमा व्हायला सुरुवात झाली आहे। डीबीटी लिंक असलेल्या खात्यांमध्ये पैसे थेट जमा होत असून अनेक शेतकऱ्यांना आधीच रक्कम मिळाली सुद्धा। त्यामुळे जे शेतकरी बऱ्याच दिवसांपासून या 2 हप्त्यांची वाट बघत होते त्यांच्यासाठी बातमी खऱ्या अर्थाने आनंदाची आणि दिलासा देणारी ठरणार आहे। आता लक्ष देऊन एका शेतकरी बांधवांनो, गेल्या अनेक दिवसांपासून तुम्ही नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची आणि पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्याची वाट बघत होता। अखेर ती वाट पाहण्याची वेळ आता पूर्णपणे संपलेली आहे, कारण दोन्ही योजनांची मिळून एकूण 6,000 रुपये मिळण्याची प्रक्रिया सरकारने सुरू केली। त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात असलेली चिंता आता हळूहळू दूर व्हायला लागली आहे। आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दुसरे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात दोन्ही हप्ते एकाच वेळी पाठवण्यास सुरुवात झाली आहे। राज्यातील सुमारे 55 लाख शेतकरी बांधवांना या 2 हप्त्यांची खूप दिवसापासून प्रतीक्षा होती आणि आता ती प्रतीक्षा पूर्णपणे संपत असल्याचं दिसत आहे। सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार आज, उद्या आणि परवा असे सलग 3 दिवस टप्प्याटप्प्याने हे पैसे वितरित केले जात आहेत। म्हणजे तुमचा जिल्हा आजच्या यादीत असेल, उद्याच्या टप्प्यात असेल किंवा परवाच्या टप्प्यात समाविष्ट केलेला असेल तरी सुद्धा तुम्ही कोणतीच काळजी करू नका। या 3 दिवसांमध्ये नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता तुमच्या खात्यात 100% जमा होईल। आता महत्वाचं म्हणजे हे सर्व पैसे थेट डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून बँक खात्यामध्ये पाठवले जात आहे। त्यामुळे कोणत्याही मध्यस्थाची गरज पडणार नाही, कोणती धावपळ होणार नाही, पैसे डायरेक्ट तुमच्या खात्यापर्यंत सरकतील। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुमचं खातं नियमितपणे तपासायला विसरू नका, कारण कधीही तुम्हाला आनंदाची बातमी मिळू शकते। आता बघा, पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता देखील थेट डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यात जमा केला जाईल। सरकारने यासाठी खास 3 दिवसांचा कालावधी ठरवलेला आहे। या 3 दिवसांमध्ये राज्यातील सर्व 36 जिल्ह्यांमध्ये सुमारे 55 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात नमो शेतकरी योजनेचा 8वा आणि पीएमचा 22वा हप्ता टप्प्याटप्प्याने जमा केला जाईल। जर तुम्ही महाराष्ट्रातील शेतकरी असाल आणि याआधी तुमच्या खात्यात नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता जमा झालेला असेल तर आताच तुम्हाला 8वा हप्ता मिळायला सुरुवात झालेली आहे। त्याचप्रमाणे नोव्हेंबर महिन्यात जर तुम्हाला पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता मिळालेला असेल तर आता 100% तुम्हाला 22वा हप्ता मिळेल। त्याबद्दल तुम्ही कोणतंच टेन्शन घेऊ नका। त्यामुळे आता या दोन्ही हप्त्यांसाठी पुन्हा वाट पाहण्याची गरज शेतकरी बांधवांना भासणार नाही। आता यामागचं कारण सुद्धा सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं। आपले लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेसाठी आवश्यक निधीला मंजुरी देण्यात आली आणि त्यामुळेच प्रत्यक्ष वाटपाला सुरुवात सुद्धा झाली। आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या मार्गदर्शनाखाली पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्यासाठीचा निधी मंजूर करण्यात आला असून त्याचे वितरण सुद्धा सुरू झालेले आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, आता हे पैसे थेट खात्यात येत असल्यामुळे तुमचं खातं तुम्ही वेळोवेळी तपासत राहा, कारण कोणत्याही क्षणी मदत तुमच्या खात्यात जमा झालेली असू शकते। आता सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, सध्या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात दोन्ही योजनांची मिळून 6,000 रुपये जमा होत आहेत। यामागचं कारण म्हणजे हप्ते उशिरा मिळाल्यामुळे सरकारने रकमेत वाढ केलेली आहे। 2025 मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी स्पष्ट घोषणा केली होती की नमो शेतकरी योजनेचा आणि पीएम किसान योजनेचा हप्ता वाढवण्यात येईल। आता या ठिकाणी लक्षात घ्या, आधी काय सांगण्यात आलं होतं हे तुम्ही आधी सगळ्यात आधी समजून घ्या। आता यापूर्वी एका वर्षात नमो शेतकरी योजनेतून 3 हप्त्यांमध्ये मिळून 6,000 रुपये मिळायचे आणि पीएम किसान योजनेतून 3 हप्त्यांमध्ये 6,000 रुपये मिळायचे। पण आता 2026 सालापासून पात्र शेतकरी बांधवांना मोठा फायदा होणार आहे। नमो शेतकरी योजनेतून वर्षाला 9,000 आणि पीएम किसान योजनेतून सुद्धा वर्षाला 9,000 म्हणजेच 2 योजना मिळून वर्षाला थेट 18,000 रुपये मिळणार आहेत आणि याची सुरुवात आता झालेली आहे। म्हणजे सध्या नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आधीच्या 2,000 रुपयांऐवजी 3,000 रुपये दिला जाईल। त्याचप्रमाणे पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता सुद्धा
हप्ता 2,000च्या ठिकाणी 3,000 रुपयांचा असेल. त्यामुळे एकाच वेळी दोन्ही हप्ते मिळून 6,000 रुपये खात्यात येण्याची शक्यता आहे. आता शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी. पण इथे एक गोष्ट समजून घ्या शेतकरी बांधवांनो, आज एकाच दिवशी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये सर्व शेतकऱ्यांना पैसे जमा होणार नाहीत. कारण हे दोन्ही हप्ते डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून दिले जात असल्यामुळे एका दिवसात सर्व खात्यांमध्ये पैसे टाकणं शक्य नसतं. म्हणून सरकारने खास 3 दिवसांचा कालावधी ठरवलेला आहे. म्हणजे आज, उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये राज्यातील 36 जिल्ह्यांमधील सुमारे 55 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात नमोचा 8वा आणि पीएमचा 22वा हप्ता टप्प्याटप्प्याने जमा होईल. त्यामुळे जर आज पैसे आले नाहीत तरी बिलकुल काळजी करू नका. कारण या 3 दिवसांपैकी कुठल्याही दिवशी तुमच्या खात्यात 100% रक्कम जमा होईल. आता सर्वात आधी एक महत्वाची गोष्ट समजून घ्या. आज नेमकं कोणत्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होईल आणि पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता कोणत्या जिल्ह्यांमध्ये दिला जात आहे याची सविस्तर माहिती आपण पुढे पाहणार आहोत. त्यामुळे ही माहिती नीट समजून घेणं खूप गरजेचं आहे. एक विनंती आहे शेतकरी बांधवांनो, जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पूर्ण पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, व्हिडिओ स्किप करू नका. कारण असं अनेकदा होतं की शेजारच्या शेतकऱ्याच्या खात्यात पैसे येतात, गावातल्या इतरांच्या खात्यात सुद्धा रक्कम जमा होते आणि फक्त तुमचंच खातं रिकामं राहते. जर तुम्हालाही सर्वांसोबत तुमच्या खात्यात पैसे वेळेवर यावेत असं वाटत असेल तर पुढचे 2 मिनिटं व्हिडिओ लक्ष देऊन बघा. आता थोडं मागे जाऊन पाहूया. तुम्हाला आठवत असेल नोव्हेंबर महिन्यात पीएम किसानचा 21वा हप्ता जमा झाला, तो सुद्धा 2,000 रुपयांचा. आता तो हप्ता मिळाल्यानंतर अनेकांना वाटलं की आता लगेच डिसेंबरमध्ये नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होईल. पण प्रत्यक्षात तसं झालं नाही. डिसेंबर महिना संपून गेला, जानेवारीही जवळजवळ संपत आला, तरी सुद्धा नमोचा 8वा हप्ता अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात आलाच नव्हता. यामुळे साहजिकच शेतकरी बांधवांच्या मनात प्रश्न तयार झाला, नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता इतका उशिरा का येत आहे? नेमकं कारण काय आहे? या सगळ्याच प्रश्नांची स्पष्ट आणि सोप्या शब्दात माहिती आपण पुढे या व्हिडिओमधून समजून घेणार आहोत. त्यामुळे शेवटपर्यंत लक्ष देऊन पाहणं तुमच्यासाठी नक्कीच फायद्याचं ठरेल. आता बघा शेतकरी बांधवांनो, या जानेवारी महिन्यात संपूर्ण महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू होत आहेत. यामध्ये महानगरपालिका, नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद अशा विविध स्तरांवरील निवडणुका या महिन्यातच होत आहेत. त्यामुळे साहजिकच या निवडणुकांआधी शेतकऱ्यांना दिलासा देण्यावर भर दिला गेला आहे. आधी सांगितल्याप्रमाणे निवडणुकांपूर्वी ठराविक कालावधीत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील अशी माहिती देण्यात आली आणि त्यानुसार प्रत्यक्षात आता पैसे जमा व्हायला सुरुवात सुद्धा झालेली आहे. यामुळे राज्यातील सुमारे 55 लाख शेतकरी बांधवांची नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची आणि पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्याची जी अनेक दिवसांची वाट पाहणं होतं ती आता संपलेली आहे. त्यामुळे पुढे कोणत्याही शेतकरी बांधवांनी या दोन्ही हप्त्यांबद्दल चिंता करायची गरज उरलेली नाही. अनेक ठिकाणी शेतकरी बांधव आनंदी झाल्याचं, समाधान व्यक्त करतानाचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. हे संपूर्ण वितरण भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि कृषी मंत्री दत्तात्रय मामा बर्ने यांच्या माध्यमातून होत आहे. या चौघांच्या मार्गदर्शनाखाली पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात नमो शेतकरी योजनेचा 8वा आणि पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता एकत्रितपणे जमा केला जात आहे. म्हणूनच आता पुढे आपण सविस्तरपणे पाहणार आहोत की आज नेमक्या कोणत्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये, कोणत्या बँकांमधून आणि कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये या दोन्ही हप्त्यांचे पैसे जमा होत आहेत. ही माहिती तुमच्यासाठी महत्वाची असल्यामुळे पुढचा भाग तुम्ही लक्ष देऊ नका. आता बघा शेतकरी बांधवांनो, आज कोणत्या जिल्ह्यांमध्ये आणि कोणत्या बँकांमध्ये पैसे जमा होतील, तसेच उद्या आणि परवा कोणत्या जिल्ह्यांची बँकांची निवड सरकारने केलेली आहे याची संपूर्ण आणि स्पष्ट माहिती आपण पुढे पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही महाराष्ट्रातील शेतकरी असाल, नमो शेतकरी योजनेचे किंवा पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल तर पुढची 2 मिनिटं व्हिडिओ लक्ष देऊन बघा. यामुळे काय होईल तर तुमच्या खात्यात नमो शेतकरी योजनेचा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता कधी जमा होणार आहे याची अचूक माहिती तुम्हाला समजेल. एकदा ही माहिती समजली की चिंता करायची गरज राहणार नाही आणि दोन्ही हप्त्यांची वाट पाहणं सुद्धा संपून जाईल. आता सध्याची स्थिती काय आहे हे समजून घेऊया. आजच्या टप्प्यात राज्यातील 14 जिल्ह्यांमध्ये पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता असे मिळून 6,000 रुपये जमा होत आहेत. यासाठी कोणते 14 जिल्हे आणि कोणत्या 12 बँकांमधून हे पाठवले जात आहेत याची यादी आपण आता पुढे पाहणार आहोत. आता सरकारने या संपूर्ण प्रक्रियेसाठी 3 दिवसांचा
मास्टर प्लॅन बनवला. म्हणजे आज पहिल्या टप्प्यात 14 जिल्हे, उद्या दुसऱ्या टप्प्यात 14 जिल्हे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये उरलेल्या जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. अशा पद्धतीने अवघ्या 3 दिवसात राज्यातील सर्व 36 जिल्ह्यांमध्ये सुमारे 55 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यात दोन्ही योजनांची मिळून 6,000 रुपये जमा होतील. म्हणून शेतकरी बांधवांनो, आता यापुढे हप्त्यांबद्दल कोणतीही काळजी करायची गरज राहिली नाही. फक्त पुढची माहिती नीट ऐका. तुमचा जिल्हा किंवा तुमची बँक यादीत आहे का हे तपासून बघा आणि तुमचं बँक खातं सुद्धा तपासत राहा, कारण तुमच्यासाठी येणारी ही रक्कम अगदी लवकरच खात्यात जमा होणार आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, गेल्या अनेक दिवसात आज पैसे येतील, उद्या जमा होतील, परवा येतील, या तारखेपर्यंत खात्यात पैसे सरकतील, अशा अनेक अफवा फिरत होत्या. तुम्ही सुद्धा अशा बातम्या मोबाईलवर, सोशल मीडियावर किंवा कुठे ना कुठेतरी पाहिले असतील. पण प्रत्यक्ष वास्तव काय आहे तर पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यात आता खरंच पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे सकाळपासून अनेक ठिकाणी शेतकरी बांधवांमध्ये आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण दिसून येत आहे. आज सकाळी तुम्ही टीव्हीवर बातम्या पाहिल्या असतील किंवा वर्तमानपत्रात वाचले असतील की नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरित करण्यासाठी सरकारकडून निधीला मंजुरी देण्यात आली आणि या मंजुरीनंतर आजपासून प्रत्यक्षात पैसे खात्यांमध्ये जमा होण्याची प्रक्रिया सुद्धा सुरू झाली. यामुळे राज्यातील सुमारे 55 लाख शेतकरी बांधवांमध्ये समाधान आणि आनंद पाहायला मिळत आहे. आता बहुतेक शेतकऱ्यांच्या मनात असलेली चिंता दूर होत चालली आहे, कारण नमो शेतकरी योजनेचा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा हप्ता असे थेट दोन्ही हप्ते खात्यात सरकणार आहेत. मात्र इथे एक अत्यंत महत्वाची गोष्ट तुम्ही समजून घ्या. सरकारच्या माहितीनुसार नमोचा 8वा आणि पीएमचा 22वा हप्ता सरसकट सर्वांच्या खात्यात टाकला जाणार नाही. जे शेतकरी खरोखर या दोन्ही योजनांसाठी पात्र आहेत त्यांच्या खात्यातच पैसे जमा केले जातील. जे शेतकरी पात्रतेच्या अटी पूर्ण करत नाहीत त्यांना हप्ते मिळणार नाही, त्यांच्या नावावर मोठी फुली मारण्यात येईल. अशा वेळी फक्त बँकेच्या मेसेजची वाट पाहून उपयोग होणार नाही. म्हणूनच शेतकरी बांधवांनो, आता पुढे आपण सविस्तर पाहणार आहोत की नमो शेतकरी योजनेचा 8वा आणि पीएमचा 22वा हप्ता भेटण्यासाठी नेमक्या कोणत्या पात्रता अटी लागू करण्यात आल्या आहेत. त्या अटी तुम्ही पूर्ण करता का हे समजून घेतलं तर तुम्हाला पैसे का आले किंवा पैसे का जमा झाले नाही याचं स्पष्ट उत्तर मिळेल. आता शेतकरी बांधवांनो, इथे दिलेल्या पात्रता नीट समजून घेणं अत्यंत महत्वाचं इम्पॉर्टंट आहे, कारण या पात्रता तुम्ही पूर्ण केल्या असतील तरच तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता मिळेल. जर या अटी पूर्ण होत नसतील तर दोन्ही हप्त्यांचे पैसे खात्यात जमा होणार नाहीत. म्हणून आता मी तुम्हाला या पात्रता सविस्तर आणि सोप्या भाषेत सांगतो, जेणेकरून तुमची वाट पाहण्याची चिंता पूर्णपणे संपेल. सर्वात आधी आपण पात्रतेपासून सुरुवात करूया. नमोचा 8वा हप्ता आणि पीएमचा 22वा हप्ता मिळवण्यासाठी काही ठराविक अटी सरकारने ठेवल्या आहेत. या अटी पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांनाच या दोन्ही योजनांचा लाभ दिला जाईल. त्यामुळे तुम्ही पात्र आहात का नाहीत हे आधी तपासणं अत्यंत महत्वाचं इम्पॉर्टंट आहे. पहिली आणि सगळ्यात महत्वाची अट म्हणजे शेतकरी बांधवांकडे फार्मर आयडी कार्ड असणं आवश्यक आहे. राज्यातील ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडी कार्ड काढलेला आहे त्यांच्याच खात्यात नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता एकत्रितपणे जमा होईल. पण जर अजून तुम्ही फार्मर आयडी कार्ड काढलेलं नसेल आणि तरी तुम्हाला त्या दोन्ही योजनांचे हप्ते मिळवायचे असतील तर घाबरायची गरज नाही. यासाठी एक महत्वाचं काम तात्काळ करणं इम्पॉर्टंट आहे. ते पुढे आपण समजून घेणार आहोत. ते काम केल्यावर फार्मर आयडी नसताना सुद्धा तुमचा हप्ता मिळवण्याचा मार्ग पूर्णपणे मोकळा होईल. दुसरी अत्यंत महत्वाची अट म्हणजे आधार कार्ड आणि बँक खाते एकमेकाशी लिंक असणं गरजेचं आहे. तर शेतकरी बांधवांनो, नमोचा 8वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता हा थेट आधार कार्डच्या माध्यमातून बँक खात्यात ट्रान्सफर केला जाणार आहे. त्यामुळे जर तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल तर ताबडतोब ते लिंक करून घ्या आणि ज्यांचं आधार आधीपासूनच बँकेशी जोडलेलं आहे त्यांनी फक्त एवढंच तपासायचं आहे की डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर सेवा ऍक्टिव्ह आहे की नाही. तिसरं आणि तितकंच महत्वाचं काम म्हणजे तुमचं बँक खातं सध्या चालू स्थितीत आहे का हे पाहणं सुद्धा इम्पॉर्टंट महत्वाचं आहे. कारण आधार ज्या खात्याशी लिंक आहे ते खाते जर बंद किंवा निष्क्रिय असेल तर पैसे खात्यात जमा होणार नाही. म्हणून शेतकरी बांधवांनो, हे तिन्ही मुद्दे तुम्ही नीट तपासून घ्या. असं केल्यास तुम्हाला नमोचा 8वा आणि पीएम किसानचा 22वा हप्ता नक्कीच तुमच्या खात्यामध्ये जमा होईल. आता जर आपण पात्रते संबंधी बोलायचं झालं तर सर्वात पहिली आणि मूलभूत अट म्हणजे तुम्ही पीएम किसान योजनेचे लाभार्थी असणं अत्यंत महत्वाचं आहे. कारण नमो शेतकरी योजना ही थेट पीएम किसान योजनेच्या आधारावरच आपल्या राज्यात राबवली जाते. म्हणजे जर तुम्हाला पीएम किसान योजनेचा हप्ता नियमितपणे मिळत असेल तर नमो शेतकरी योजनेचा हप्ता तुमच्यासाठी लागू होतो. त्यामुळे पीएम किसान योजनेत तुमची नोंद असणं आणि त्या योजनेचा लाभ मिळणं ही पहिली पात्रता आहे. त्यानंतरची दुसरी महत्वाची पात्रता सरकारने स्पष्टपणे सांगितलेली आहे. ज्या शेतकरी बांधवांनी 2026 या नवीन वर्षामध्ये मोठ्या प्रमाणावर जमीन खरेदी केलेली आहे, जे सध्या मोठे बागायतदार आहेत किंवा प्रगतिशील शेतकरी म्हणून ओळखले जातात, ज्यांच्याकडे भरपूर आर्थिक साधनं आहेत, बंगला, गाडी, फ्लॅट आहे किंवा जे सरकारी नोकरीत आहेत, अशा शेतकरी बांधवांना या दोन्ही योजनांचा लाभ दिला जाणार. म्हणजेच
अशा परिस्थितीत नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता हे दोन्ही पैसे मिळणार नाही. त्यामुळे आपण या पात्रतेत बसतो का नाही हे प्रत्येक शेतकरी बांधवांनी तपासणं अत्यंत महत्वाचं आहे. आता पुढची आणि तिसरी अत्यंत महत्वाची पात्रता ही खूप महत्वाची आणि गंभीर आहे. त्यामुळे इथं नीट लक्ष द्या. राज्यात काही ठिकाणी असं दिसून येत आहे की एकाच घरातील वेगवेगळ्या सदस्यांच्या नावावर थोडी थोडी जमीन दाखवली जाते. कुणी स्वतःच्या नावावर 1 एकर, कुणी बायकोच्या नावावर 1 एकर, कुणी मुलाच्या मुलीच्या तर कुणी आई वडिलांच्या नावावर जमीन ठेवून एका घरातून 5-6 जण वेगवेगळे लाभार्थी बनतात आणि सगळेच नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजनेचा लाभ घेतात. सरकारने अशा प्रकारांवर आता थेट कारवाईचा इशारा दिला. सरकारची स्पष्ट सूचना आहे, एका कुटुंबातून फक्त एका शेतकरी बांधवाला दोन्ही योजनांचा फायदा घेता येईल. जर तपासणीत असं आढळलं की एका कुटुंबातून एकापेक्षा जास्त व्यक्ती हप्ते घेत आहेत तर त्यांना पुढचे हप्ते भेटणार नाही. त्यांच्यासाठी हप्ते कायमचे बंद करण्यात येतील आणि त्यांच्याकडून आतापर्यंत सरकारने दिलेला पैसा सुद्धा वसूल केला जाऊ शकतो. त्यामुळे तिसरी पात्रता हीच आहे की संपूर्ण कुटुंबातून एकच व्यक्ती नमो आणि पीएमचा लाभार्थी असला पाहिजे. आता शेवटची पण तितकीच महत्वाची पात्रता सांगतो. नमो शेतकरी योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणं बंधनकारक आहे. कारण सध्या काही नागरिक इतर राज्यातून जसं की उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश अशा ठिकाणांहून महाराष्ट्रात येऊन राहायला लागले आहेत. घरं बांधली आहेत, शेती खरेदी केलेली आहे आणि या योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न करत आहेत. पण सरकारने स्पष्ट सांगितलं की महाराष्ट्राबाहेरील रहिवाशांना नमोचा हप्ता दिला जाणार नाही. त्यामुळे फक्त महाराष्ट्रातील पात्र शेतकरी बांधवांनाच या योजनेचा लाभ मिळेल. आता पात्रता आणि आवश्यक कामांची माहिती आपण पूर्णपणे समजून घेतली. त्यामुळे पुढची सगळ्यात महत्वाची आता अपडेट बघूया. आता मी तुम्हाला त्या जिल्ह्यांची आणि बँकांची माहिती सांगणार आहे जिथे सर्वात आधी शेतकऱ्यांच्या खात्यात हप्त्यांचे पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे. आता त्यामध्ये सगळ्यात आधी नंबर लागतो आपल्या बुलढाणा जिल्ह्याचा. त्याच्यानंतर आहे अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, नागपूर, वर्धा, गोंदिया, लातूर, नांदेड, जालना, बीड आणि सातारा असे एकूण 14 जिल्हे आहेत जिथे नमो शेतकरी योजनेचा 8वा आणि पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता सगळ्यात आधी जमा केला जाईल. या जिल्ह्यांमधील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यात टप्प्याटप्प्याने दोन्ही योजनांचे पैसे जमा होत असून अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना सकाळपासूनच बँकेचे मेसेज येऊ लागले आहेत. या सर्व जिल्ह्यांमध्ये जवळजवळ सर्व प्रमुख बँकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यात हप्त्यांचे पैसे जमा केले जात आहेत. यामध्ये महाराष्ट्र ग्रामीण बँक, इंडिया पोस्ट पेमेंट बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, IDBI बँक, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, पंजाब नॅशनल बँक, कॅनरा बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि जिल्हा सहकारी बँका अशा एकूण 12 बँकांचा समावेश करण्यात आला. याशिवाय काही ठिकाणी सरकारी, खासगी पतसंस्था आणि सहकारी सोसायट्यांच्या माध्यमातून सुद्धा टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा केली जाईल. आता सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जानेवारी महिन्यात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असल्यामुळे त्या आधीच शेतकरी बांधवांच्या खात्यात नमोचा 8वा हप्ता जमा होण्याची दाट शक्यता आहे आणि त्यानंतर पीएमचा 22वा हप्ता सुद्धा जमा होण्याची अत्यंत महत्वाची माहिती सरकारकडून देण्यात आली. मात्र सध्या सोशल मीडियावर अनेक अफवा पसरवल्या जात आहेत. त्यामुळे कोणतेही अनोळखी फोन कॉल्स किंवा खोट्या मेसेजवर तुम्ही विश्वास ठेवू नका. थोडा संयम ठेवा. लवकरच आधी नमोचा 8वा आणि पीएमचा 22वा हप्ता तुमच्या खात्यात 100% सरकेल. तर मित्रांनो, ही होती नमोच्या 8व्या आणि पीएमच्या 22व्या हप्त्याची अत्यंत महत्वाची माहिती. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक द्या, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जवळच असलेल्या बेल नोटिफिकेशनला ऑल वर सेट करा. आता पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.